सोबत मैत्री कशी करतील, कारण त्यांच्या सोबत आणि आमच्या सोबत पहिलेचाच वाद आहे, झगडा आहे। मग झगडा असल्यामुळे ते आणि आम्ही कसे येऊ? तर भगवान विष्णू म्हणतात त्यांना काहीतरी लालूच दाखवा लागेल। अर्थात साम दाम दंड आणि भेद ह्या 4 युक्तीचा वापर करून पहिल्यांदा समजावून सांगावं लागेल, काहीतरी लालूच द्यावं लागेल। समजल्यानं नाही समजलं तर दाम म्हणजे आपण मिळणारे याच्यातून रत्न मिळणारी वस्तू तुम्हालाही देऊ असं आश्वासन द्यावं लागेल। जसे नेते लोक निवडून येतला आश्वासन देतात ना, तुमच्या गावात आम्ही रोड आणू, तुमच्या गावी असं करू तसं करू, मग निवडून झाले का परत पुन्हा आमच्या गावाकडे फिरून पाहत नाही, तसं तुम्हाला काहीतरी आश्वासन द्यावं लागेल। आणि या प्रकारे भगवान विष्णूने इंद्रदेवाला दैत्य आणि देव एक होण्याची युक्ती सुचवली। जर आपली ताकद होत नसेल तर आपण युक्तीनं काम केलं पाहिजे। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। तसं आमच्या महाराष्ट्राचे आमचे महाराज लोक ताकद नाही अशी एकत्रित करण्याची, म्हणून ते सोंग करून युक्ती करतात। हे जे झाकी दाखवणं वगैरे हे सोंग करणं युक्ती आहे, खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे सोंग आहे। पण या वरच्या सोंगावर का होईना, सोंगाच्या बहाण्यानं लोक जमा करणे हे महाराज लोकांची युक्ती आहे। म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे युक्ती आहे। आणि या वरच्या सोंगाला पाहून लोक भाडतात। आज आम्ही आता मागच्या याच्या अगोदर आमचं कार्यक्रम शिलेगावला झाला, तर मंडपात जागा नव्हती, याच्या 4 पटीनं मंडप होता, 4 पटीनं मंडप। पण रात्री झाकीच्या माध्यमातून लोक पुरा गाव जमा येत होता, पुरा 4 पटीनं असणारा मंडप फुल भरत होता। ही त्या झाकीमध्ये नकलीमध्ये ताकद आहे। मग असली समजवण्यासाठी नकलीचा आधार घ्यावा लागतो। असल को सोड कर भाई नकल में भर गई दुनिया। या वरच्या सोंगावर पाहून लोक भाडत असतात। चोकोबारा सुंदर लिहितात, उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुलला सी वर्णिया रंगा, काय भुलला सी वर्णिया रंगा। नदी डोंगा परी जल नवे डोंगा, काय भुलला सी वर्णिया रंगा, काय भुलला सी वर्णिया रंगा। असं वरत सोंग दाखवावं लागेल। याप्रमाणे भगवान विष्णू म्हणतात तुम्हाला त्यांच्यासाठी एकत्रित व्हावं लागेल। एवढा मोठा मंदिराचे पर्वत उचलायचे आहे तर ते आणि तुम्ही कारण दैत्य हे ताकदीला जास्त आहेत आणि ती मधोमस्त दारू पिणारे आहेत, त्यांना एकत्रित व्हावं लागेल। तसं आम्हाला हा भागवत रूपी महापर्वत जर उचलायचा आहे तर सगळ्यांनी एकत्रित व्हावं लागेल, सगळ्यांनी आपला हातभार लावावा लागेल, सगळ्यांनी वर्गणी कळावं लागेल, तेव्हा कुठं एवढा मोठा महापर्वत उचलता येईल। एकट्याच्यानं म्हणलं तर जमल का? एवढा मोठा एकट्याच्यानं म्हणून का सगळ्या गावाला 2-4 गावं जेवायला येतील, एवढ्या जेवणाचा खर्च एकट्याच्यानं जमल का? नाही, मग सगळ्यांना एकत्रित यावं लागेल। तसं या ठिकाणी काही वस्तू मिळवण्यासाठी सगळ्यांना एकत्रित यावं लागेल। म्हणून वंदनीय महाराज सुंदर वर्णन करतात, गर इसको दूर हटाना तो सब एक हो जाना, कहे टुकड़ा सुन लो गाना जी, कहे टुकड़ा सुन लो गाना, मानो